दामिनी ताई कोणच नाहीये. ते तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना की मी हा आलाय कुठे नेमका. तर सगळ्यात आधी मी आशिष मी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. सन मराठीचा हा दीपावलीचा उत्सव सुरू आहे, त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कसं आहे मंडळी की आपण नातेवाईकांकडे जात असतो सणासुदीला, हा फराळाचा आस्वाद घेत असतो, हो की नाही. पण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या नातेवाईकांकडे आपलं जाणं होत नाही. पण हे असे सण आले की त्याचंच औचित्य साधून आपण आपल्या नातेवाईकांकडे जात असतो, छान गप्पा मारत असतो. तर त्याच निमित्ताने आणि तेच औचित्य साधून मी आलेलो आहे सन मराठीच्या माझ्या एका परिवाराकडे, अर्थातच मुजुमदार कुटुंबामध्ये मी इथे आलेलो आहे. मंडळी आजचा भाग हा खूप खास असणार आहे. अहो खास म्हणून काय विचारताय. अहो आपला धैर्य आणि सावी यांचा हा पहिला दिवाळीचा सण आहे ना, पहिला पाडवा आहे ना. हा मग त्यामुळे धैर्य सावीला काय गिफ्ट देणार आहे ह्याची उत्सुकता मला खूप आहे. पण एक डाऊट सुद्धा आहे. म्हणजे मला बघायचंय की हा जो पाडवा आहे हा पाडवा धैर्य कोणाबरोबर नक्की साजरा करणार आहे. म्हणजे सावी बरोबर की इरा बरोबर. हा आणि मला माहिती आहे तुम्हाला पण हेच जाणून घ्यायचंय ना, तुम्हाला सुद्धा खूप उत्सुकता आहे ना. म्हणून तर मी आलोय मुजुमदारांच्या घरी पाडव्याचं निमित्त साधून. तेव्हा आपण त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांची पाडव्याची तयारी कुठपर्यंत आली हे आपण बघूया. हा चला तर मग. आणि कसं आहे, आणि आपण दीपावलीच्या निमित्ताने मी इथे आलेलो आहे तर थोडी धमाल मजा मस्ती ही तर होणारच, हो की नाही. आणि दामिनी ताईंनी मला खरं तर इथे मला बोलवलेले, आमंत्रित केलेले आहे, पण त्याच मला दिसत नाही. इतक्या हाका मारतोय. दामिनी ताई वेलकम वेलकम वेलकम. नमस्कार 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 ताई. मुजुमदार परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. वा. आणि तुला सुद्धा दीपावलीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. मलाही दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सन मराठीच्या सर्व प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्याबद्दल मी सांगू का ताई, तू मला आमंत्रित केलेलं आहे इथे आणि तू मला म्हणालीस की आमच्या घरी आहे, पण हे घर नाहीये, हा जवळजवळ राजवाडा आहे आणि मला हा आतून सुद्धा बघायचा आहे आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाची ओळख करून घ्यायची आहे मला. नक्कीच. मग जाऊयात. चला चला लवकर लवकर चला चला तुम्ही पण चला लवकर. छान आहे. छान अप्रतिम आहे. म्हणजे जवळजवळ हा राजवाडाच आहे एकदम. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो हो हो. एक काम करतो मी, पाय खालीच सोडणार कारण दामिनी ताई अशी बघते ना माझ्याकडे. बाबा तुझा सोफा नाही खराब होणार. हा पण छान वाटते. पण आता आपण माझी ओळख पण करून दे ना. आमची मुजुमदार फॅमिली आज इथे सगळे उपस्थित आहे आणि माझा मोठा मुलगा विलास. नमस्कार. नमस्कार. त्याची बायको अवंती. क्या बात आहे. कसं चाललंय संसार. चाललंय बरं चाललंय. म्हणजे ठीक आहे चाललंय. म्हणजे तुमचं असं चाललंय लंगडत चाललंय. करेक्ट आहे करेक्ट. लंगडतच आमचा संसार सुरू आहे 3 पायांवर. कसं आहे बायको बद्दल काय सांगाल. कशी आहे बायको. बायको आहे आधाराला ही. पण तुला काय वाटतं बायकोने कुठला स्वभाव बदलायला पाहिजे या दिवाळीच्या निमित्ताने. असं तुला वाटतं की मी हा स्वभाव थोडा बदलला पाहिजे. स्वभाव बदलायचा हा जर प्रश्न असेल तर तो खरं तर अवंतीला विचारलेलं जास्त बरं. ऍक्च्युअली हा काय सांगशील अवंती ताई, काय वाटतं काय नवऱ्याबद्दलचा स्वभाव तुला असं वाटतं की हा ह्यांनी बदलला पाहिजे ह्या दिवाळीपासून. चिडचिड थोडी कमी करायला हवी असं वाटतं. तेवढी कमी झाली तर बाकी सगळं सांभाळून घेते मी. बाकी सगळं व्यवस्थित आहे. हा बाकी सगळं बाकी काही टेन्शन नाही. ओके हरकत नाही. आणि यांचे तर कळलं ह्या दोघांबद्दल. पुढची ओळख आता मी रीनाची करून देते. माझी सगळ्यात धाकटी सून जी आहे म्हणजे आमची सावी, तिची मैत्री. सावीची मैत्री. सावीची मैत्री. नमस्कार ताई. कशी आहेस तू. कशी चालली आहे दिवाळी. बरं किती दिवस आहेस तुझ्या फॅमिली मध्ये इथे. मी म्हणजे आता लग्न ते म्हणतात पडीक असते. नाही हा म्हणजे अगदीच पडीक नसते, पण आधी भाऊंच्या घरी मी त्यांच्या इथं पडीकच असते. खरं इथं चालत नाही ना जरा, म्हणून आम्ही इथं पडीक नसतो. म्हणून
इथे पडले असते ते नाही हा. दामिनी मुजुमदार असं कोणालाही घरात नाही. हा कारण आम्हाला आडनावच नाहीये त्यामुळे आम्ही कोणाच्याही रेशन कार्ड मध्ये फिट होऊ शकतो. वा व्हेरी गुड, वा छान वाटलं. आणि धाकट्या हो, सुनेबद्दल म्हणजे आमचं हे जे शेंडेफळ म्हणायचं ना सगळ्यात लहान, हा. हा तर हे आमचं जे लाडकं आहे धैर्य, हा, त्यांच्या पत्नी म्हणजे सावी. अच्छा ही सावी आहे. अच्छा ही सावी आहे का? ओके, म्हणजे जी धाकटी सून आहे ती ही आहे. अच्छा, नजर चुकीची जाते तुमची. ही सावी आहे. हा तर तेच म्हणते की ही सावी आहे. मुजुमदारांची धाकटी सून ती ही आहे. अच्छा ओके. पण मला सावी तुला असं विचारायचंय की म्हणजे वैयक्तिक आयुष्यात तुझं लग्न झालेलं नाहीये, पण इथे लग्नानंतरची जबाबदारी घेताना तुला काय काय तारेवरची कसरत करावी लागते, किंवा धैर्याला तू तुझ्या नवऱ्याला तू कसं काय म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवतेस? त्याची गरज लागत नाही मला ऍक्च्युली कंट्रोलमध्ये ठेवण्याची. पण नाही, खरंच हे खूप अवघड काम आहे, कारण नाही म्हटलं तरी जबाबदारी असते तुमच्यावर आणि सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेऊन प्रत्येकाच्या आवडी निवडी, कुणाला काय आवडतं कुणाला काय नाही आवडत, सगळ्यांची काळजी घेऊन सगळ्यांना पुढे घेऊन जायचं असतं. त्यामुळे ती खरंच खूप तारेवरची कसरत असते आणि जी लोक खरंच सगळं त्यांना करावं लागतं त्यांना खरंच सॅल्यूट आहे, कारण हे खूप अवघड काम. आता पुढची ओळख करून देते. हा. हा माझा 2 नंबर मुलगा भास्कर हो भास्कर. आणि ही त्याची बायको. अरे नमस्कार. नमस्कार ताई, कसे आहात तुम्ही? काय सांगशील भास्कर भाऊंबद्दल? आता सध्या पिण्याचा ट्रॅक खूप चालू आहे त्यामुळे खूप चिडचिड होते सरांची, ती माझ्यावर निघतीये. ओके बरं, भास्कर भाऊ तुम्ही काय सांगाल? मी तिला नेहमी म्हणतो काही चुकत असली किंवा काही करत असली, नीतू की लगेच सगळं. बरं तो माईक त्याच्याकडे मी तू. बरं ही जी व्यक्ती जी आहे निरागस गोंडस बाळ, हे जे मगापासून तिथे बसले, हा काय ऐकतोय मी? बरं ह्याची ओळख जरा आधी करून द्या. तर हा पराग. हा पराग नाही, हा परागकण वाटतोय फुलावरचा. आमच्या सावीचा मित्र. अच्छा, म्हणजे तुमची जी धाकटी सून आहे सावी तिचे हे मित्र आहे. ओ धाकटी सून सावी, वा वा, हे तुझे मित्र आहेत. पण मग हे तुम्ही मित्र मैत्रिणी, मग तुम्ही या घरामध्ये म्हणजे काय या फॅमिलीमध्ये तुम्ही आलात? म्हणजे आम्ही तिकडं भाऊंकडे असायचो, मग ही इथं आल्यापासून आम्ही पण इथे यायला लागलोय आता. त्या पण मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे मी तुमचे दोघांचे सीन बघतो, आम्ही अप्रतिम करता तुम्ही. म्हणजे तुमचे दोघांचे सीन बघून इतकं लोटपोट हसायला येतं ना मला. भारी, एकदम भारी, क्या बात आहे. मस्त मस्त सॉल्ट सीन होतात. थँक्यू. आम्ही पण तुमच्या शोचं लय मोठं फॅन आहे. तुमच्या शो मध्ये बायका माहेरपणाबद्दल बोलायला लागल्या की आमच्या इथे पण टावेल भिजतोय. हो काय? खरं सांगतो मला इतकं छान वाटलं ना, म्हणजे आज हे सगळं तुमचं कुटुंब सगळे एकत्र आलेले आहे, छान वाटतं. फक्त एक व्यक्ती जरा मला अशी एक मिसमॅच म्हणता येणार नाही, पण जरा अशी एक वेगळीच वाटते तिच्याबद्दल. तू सांगितलं, सॉरी माझ्याचकडनं राहून गेलो. ही इरा, माझ्या भावाची मुलगी. इरा? अच्छा या इरा आहे. अच्छा, मग मला खरं तर धैर्याला मला विचारायचंय की तुझा तर म्हणजे पारवा जोरात आहे म्हणजे तुझा. पण मला अगदी मनापासून विचारायचं, म्हणजे माझ्या बरोबर सगळ्या तमाम प्रेक्षकांना खरं तर उत्सुकता आहे की हा जो पाडवा आहे तो नेमका तू कोणाबरोबर साजरा करणार आहेस? ऑफकोर्स माझा बरोबरच. हा काय प्रश्न झाला का? ऑब्विसली, म्हणजे धैर्यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे म्हटल्यावर ते माझ्यासोबतच सेलिब्रेट कर. अच्छा, हे बरोबर आहे ना. धाकटी सून आहे, बायको म्हटलं तर तुझं काय म्हणणं आहे बाबा? हा ओके, थांबा जरा, कळेल ना, अजून दिवस संपायचा बाकी आहे. धैर्य नक्की पाडवा कोणासोबत सेलिब्रेट करणार आहे हे लवकरच कळेल आणि ऑफकोर्स तो माझ्या बरोबरच करणार. दिवस संपायची कशाला वाट बघायची? हे बघ, मी ऑफिशियली त्यांची बायको आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी माझ्यासोबतच सेलिब्रेट करावं. बस, बायको असून काय उपयोग?
तिला माहिती नाहीये काहीच, धैर्यांना काय लागतं काय नाही लागत, कधी काय हवं असतं काय नाही, हे सगळं मलाच माहिती. मला इथे ना त्याची डेंजर दिसते आता. अरे म्हणजे ज्या ठीक आहे गोष्टी ना. बायकोला माहिती नाहीत त्या हिला. असं काही नाहीये की मला माहित नाही, आता मला सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. आणि परत एकदा सांगते, तुला कळत नाहीये का इरा, मी सावी धैर्य मुजुमदार. असं ओके, तीनदा सांगितले तिने. हो. त्याच्यामुळे आता मला वाटतं की धैर्यांचं पण हेच उत्तर असेल की त्यांना माझ्यासोबत सेलिब्रेट करायचं. धैर्य एक मिनिट मला असं वाटतंय की इथे घरातच फटाके फुटायला लागलेले आहेत. हा, तर आपण ज्यासाठी मी इथे आलेले ताई, ज्यासाठी इथे तुम्हाला बोलवलंय, तर आपण ते आधी ऍक्च्युली तर खरं तर सुरू करूया. कारण मी इथे सगळ्यांसोबत, तुमच्या सगळ्या कुटुंबासोबत काही खेळ घेणार आहे आणि त्या खेळामधून ठरवणार आहोत आपण की कोण होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आता इथे आपण खेळायला आलो आहोत. आता कृपा करून भांडू नका. हा, तुमचं जे काही ठसन आहे ना ती वेगळ्या ठिकाणी तुम्ही काढा, पण आता इथे नको. आता आपण खेळ खेळूया, ठीक आहे. जनरली आपण बघतो की लाडू शक्यतो आपल्या घरातल्या सगळ्या महिला, काकी, आई, आजी, हा सगळे असे बनवत असतात. पण इथे बेसनचे लाडू बनवायचे, पण ते लाडू बनवणार आहेत तुमचे अहो, आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन. अरे ह्याला म्हणजे दोन्हीकडनं मार्गदर्शन आहे. नक्कीच लाडू बनवा तू. हा, त्या लाडूशिवाय दुसरं काहीतरी बनवू नको. हा, खेळ असा आहे की समोर बेसन आहे, तूप आहे, आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लाडू बनवायचे तुम्ही सगळ्यांनी. लाज राखा पोरांना. ओके, महत्वाचा नाही ना. नाही, आकार महत्वाचा आहे. म्हणजे आकार म्हणजे त्रिकोणी लाडू कधी खाल्ले आपण. हा, 1 2, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्याच ताटातलं घ्यायचं, स्वतःच्याच ताटातलं बेसन घ्यायचं, नाही तर बाजूच्यांचं घ्यायला. हा, रेडी, 1 2 3. अरे कमॉन कमॉन धैर्य, धैर्य धैर्य. असं गोल गोल करायचं व्यवस्थित. आता मी सांगते ना, 10 9 8 7 6. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. आणि आता मला बघू दे, पहिल्यांदा आधी ही जोडी, त्यांचे लाडू बघूया आपण. जवळजवळ मकर संक्रांतीला आल्यासारखं वाटते, आपण पाडव्याला आलेलो आहे. तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत. 3 2 5 आणि 1 6. अरे 3 लाडवांबरोबर 1 करवंद फ्री दिलेले आहे. 1 करवंद फ्री दिलेले आहे 3 लाडूंबरोबर. जवळजवळ कोणाची तरी चामकेही काढून आणलेली आहे लाडू म्हणून. ओके, आणि आता बघूया लाडू. बघा इथे 1 2 3 4 5 6 7 आणि तिथे 6. पण खरं तर छान व्यवस्थित लाडू बनवलेले आहेत. त्याच्यामुळे निर्णय असा आहे, विजेती जोडी आहे ही जोडी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या जोडीसाठी. व्हेरी गुड. ये बात. दोघांनी इथे मी पुढे बोलवतो, यायचं तुम्ही इथे. टीकच घेऊन आली फक्त. हा, व्हेरी गुड. अरे रे बिचारा, हरकत नाही. असं असून लाडू बनवलेत त्याने. हो म्हणजे हो, नाही, मग तू म्हणजे डिझर्व करतोस तू की हा विजेती जोडी म्हणून. पण मला असं विचारायचं आहे की माहेरी जाणं होतं. शूटिंगमुळे इतकं जाणं होत नाही, पण ठीक आहे, आउटडोर शूट आहे तर. अच्छा, पण कोण असतं माहेरी? कोण असतं माहेरी? माझी आई आहे, भाऊ आहे, वहिनी आहे, भाचा आहे. भाऊ कामानिमित्त थोडा लांब राहतो, पण आता दिवाळीत भाऊबीजेला तो दरवर्षी येतो. पण ह्या वर्षी मलाच नाही जायला मिळत आहे. सो पण मला एक सांग की सगळ्यांच्या मध्ये, सगळ्या ताईंच्या वतीने मी विचारतोय की माहेर खरंच दुरावलं जातं सासरी आल्यानंतर? हो, असं माझं मत आहे. कारण नाही म्हटलं तरी स्त्रिया अशा असतात ना की जिथे जातील ना तिथे मुरतात गेल्यानंतर. म्हणजे साखरेसारख्या विरघळायला सुरुवात करतात त्या ठिकाणी. मग ते कुठलंही घर असू दे, कोणाचं साध्या एका नातेवाईकांच्या घरी सुद्धा 2 दिवस राहायला गेलो तर तिथे बायका रमतात असं म्हणतो ना. अच्छा. मावशीकडे गेल्यावर सुद्धा पाय निघत नाही, आजीकडे गेल्यावर पाय निघत नाही. तसंच आहे की सासरी गेल्यानंतर आता तिथे सगळं सांभाळायचंय, तिथल्या लोकांना जपायचंय, आवडीनिवडी बघायच्या. हे सगळं करण्यात नक्कीच बायका रमतात सासरी, आणि माहेर थोडंसं दुरावतच. वा, कुठलं माहेर? कुठलं तुझं माहेर माझं ऐरोली, मुंबई. ऐरोली. आणि सासर? सासर पुणे.
सासर पुणे. वा, व्हेरी गुड. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. व्हेरी गुड. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. काय लाडू वळलेत एकेकाने. व्हेरी गुड. माझ्या पोरांमध्ये एवढे गुण असतील हे मला आजच कळलं. हरकत नाही. पण आता मला तर तुम्हा सगळ्यांना विचारायचंय, तुम्हाला काय वाटतं की दामिनीताई कुठला पदार्थ असतो? आई म्हणजे फराळाचं ताट आहे, ज्याच्यात प्रत्येक प्रकारचं फराळ आहे. तिखट पण आहे, गोड पण आहे, जरा ते चकलीसारखं असं गोल 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 पण आहे. आणि चिवड्यातलं ते जे काही सगळं मिश्रण आहे ते पण आहे. मधीच एखादी अशी शेव तिखट कानातून धूर काढणारी ती पण आहे. सगळं असं मिक्सचर आहे आईचं. अच्छा, मिक्सचर आहे. वा, व्हेरी गुड. वा, खूप छान वाटलं. या तुझ्या फॅमिलीमध्ये या फराळामध्ये लाडू कोण आहे? लाडू की जो गोड पण आहे पण जास्त सतत चिकटलेला असतो. हा, आमचं धैर्य. तो गोड आहे, तो सतत दोघींना चिकटलेला असतो. हे काय ऐकतोय मी? मला प्रश्न पडलाय, याला नेमकं काय रिॲक्शन? तारीफ समजू की सकारात्मक घेऊ की नकारात्मक घेऊ? नेमकं मी कन्फ्युज झालोय आता. शंकरपाळी कोण आहे? शंकरपाळी काय म्हणतात त्याला? खुसखुशीत असते हा, आणि गॉसिप जास्त करणारी. गॉसिप जास्त करणारी. बघ आता इथे जी आमची मुजुमदार फॅमिली आहे ना, असं मी पर्टिक्युलर एकच नाव नाही घेणार, पण आम्ही पडद्यामागचे जे आहोत तर साधारण सगळ्यांमध्ये हे गुण आहेत. सगळे शंकरपाळे आहेत. सगळे शंकरपाळे आहेत. त्या निमित्ताने आज वेगवेगळ्या आकाराचे शंकरपाळ्या तुम्हाला बघायला मिळालेले तिथे. व्हेरी गुड. चिवडा कोण आहे? चिवडा आमची सावी. अच्छा, म्हणजे जी तुझी धाकटी सून आहे धाकटी सावी. ती माझ्या धैर्याची खरी बायको आहे. खरी बायको आहे ती सावी. हरकत नाही. चिवड्यात खडे आले. हा, मला विचारायचं करंजी कोण आहे? करंजी म्हणजे जी बाहेरून अशी फुगलेली असते पण आतून पोकळच असते, पण गोड पण असते. गोड असते. नीता. हा, करंजी बाहेरून फुगलेली आहे पण आतमध्ये गोड सारण आहे आणि ती चांगली असं व्हावला. खरंच हे आता सावरून घेतलंय, कव्हरअप केलंय. हे कव्हरअप केलेलं. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. हा, आणि तो खेळ खूपच इंटरेस्टिंग आहे. चला तर मग आपण त्या खेळाकडे जाऊया. लवकर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. व्हेरी गुड. आणि आता या खेळाचं नाव आहे, तुम्ही बघताय समोर करंजी आहे, पण खेळाचं नाव असं आहे AGOG माझीच करंजी. AGOG माझीच करंजी. चला तर सुरू करूया. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या समोर करंजी आहेत, छोट्या छोट्या करंजी आहेत. हा, आणि जे आपले पुरुष मंडळी आहेत त्यांनी काय करायचं आहे, हात मागे ठेवायचे आणि त्या डिशमध्ये जी करंजी आहे एक एक करंजी अशी उचलायची तोंडाने आणि आपल्या बायकोला भरवायची. बायकोला भरवायचे म्हणजे बायकोने ती करंजी तोंडानेच पकडायची आणि ती पूर्णपणे खायची आहे. ती पूर्ण खाऊन झाल्यानंतर मगच दुसरी करंजी उचलायची आहे आणि ती पुन्हा द्यायची आहे. जे हात लावेल ती बाद. हा, आणि 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. 2 मिनिटामध्ये जी जोडी जास्तीत जास्त करंज्या संपवेल ती असेल विजेती जोडी या खेळाची. ओके, 1 2 3. हा, लवकर. हात लावायचं नाही. पूर्ण एनर्जी. हा, पूर्ण करंजी संपवायची. हा, ठीक आहे. हा, काय चाललंय? हा, अच्छा, करंजी खात. ओके, व्हेरी गुड. ओ हो. हा, 10 9 9 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे आणि विजेती जोडी आहे विलास आणि अवंती यांची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा,
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. हुकमाची राणी झालीस कसं वाटतंय तुला? ऑब्व्हियसली खूप छान वाटतंय, अनपेक्षित होतं. आज खरं तर हा खेळ खेळून अगदी लहान झाल्यासारखं वाटलं. म्हणजे आम्ही इथे दिवसभर शूट करत असतो आणि सकाळी 6 वाजता येतो, रात्री 12-1 वाजता घरी जातो, पुन्हा दुसऱ्या दिवशी 6 वाजता. आम्ही संपूर्ण टीमने, मला असं वाटतं अशा प्रकारे आम्ही पहिल्यांदा एन्जॉय करतोय खेळ खेळणं. त्याच्यामुळे काय झालंय की आमचं जे कुटुंब आहे तुमच्या या खेळामुळे, कार्यक्रमामुळे अजून घट्ट घट्ट झालंय, असं म्हणजे असं म्हणतो ना. आता ते मी गेल्यानंतर कळेल खरं तर. ओके, पण आम्हाला खूप मजा आली खेळ खेळून. थँक्यू 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 सो मच. पुन्हा एकदा अभिनंदन तुझं. एक आठवण म्हणून मला एक सेल्फी तुमच्यासोबत सगळ्यांबरोबर हवे. ओके, या बरं लवकर पटापटा. व्हेरी गुड. हो हो. आणि आता धैर्यासाठी एक विशेष टास्क आहे. मी तुला मानाची साडी देणार आहे आणि ते तू ठरवायचे की ती साडी तू कोणाला देणार आहेस. म्हणजे सावीला देणार आहेस की इराला देणार आहेस. म्हणजे उपमाची राणी झाली ना, हो, आता मानाची साडी मनाची राणी असेल तिलाच मिळणार. ही आहे मानाची साडी आणि मी ही आता धैर्यकडे देणार आहे. धैर्य घे. 2 पावलं मागेच गेलो होतो. नाही मानाच्या साडीला जरा मान दे. ओके, खरं तर याचं उत्तर एवढं अवघड नाहीये. अच्छा, खूप सोपं आहे. हो ठरवलंय. अरे यार, प्रेक्षकांना साडी दाखवायला आला होता. आता मी सावीला विनंती करतो की धैर्याला औक्षण करायचंय तू, कारण आज पाडवा आहे. आणि ते मी धरतो इतका वेळ लावतेस. खूप छान. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं खूप खूप आधी मनापासून अभिनंदन करतो. मंडळी, तुम्हाला तर आजच्या भागात खरंच खूप मजा आली असेल, कारण आपण पाडवा साजरा केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा ते खूप छान एन्जॉय केलं असतात. इथे धैर्याने जरी सावीबरोबर पाडवा साजरा केला असला तरी मालिकेमध्ये तो कोणाबरोबर पाडवा साजरा करतोय आणि कसा साजरा करतोय हे बघताना अजून मजा येणार आहे. मी तर बाबा सोडणार नाही येतो एपिसोड हा. त्याच्यामुळे तुम्ही बघत राहा तुमची ही आवडती मालिका जुळली गाठ ग. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात भाऊबीज साजरी करण्यासाठी तुझ्यासाठी तुझ्या संघाच्या टीम बरोबर. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.